नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अब्दुल अमीन कुरेशी आणि मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे प्रकरण काळ काम मजूर यामधला आपण व्हिडिओ भाग दुसरा पाहणार आहे। यामध्ये आपण प्रकार बेसिक पाहणार आहे। जोपर्यंत तुम्हाला बेसिक समजत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण चॅप्टर कळणार नाही। तर एक एक कन्सेप्ट आपण इथं क्लिअर करून घेऊ, जेणेकरून काळ काम मजूर हे पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजण्यास सोपं होईल। तर मागच्या व्हिडिओत आपण पाहिला होता की हा सूत्र काळ काम मजुरामधला हा सूत्र कसं आहे आणि काय याच्या बाबत आपण पाहणार होतो। तर M1 D1 H1 W1 R1 बरोबर M2 D2 H2 MDH मसाले, त्याप्रमाणे हा सूत्र आहे W2 R2। या हे काय आहेत हे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे। जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या। आता आपण या सूत्राचा उपयोग कसा करणार हे पाहू। जर दिवस दिले घंटे दिले नाही तर दिवसच लिहा, जर घंटे दिले तर दिवस दिले नाही तर घंटेच लिहा, जर दोन्ही दिले तर दोन्ही लिहा। आता पहा, जर तुम्हाला इथे आपण म्हटलं होतं दिवस आणि आवर्स, हे काय हे दोघं वेळच आहे, हे वेळ आहे। आणि जर प्रश्नात तुम्हाला जर दिवस दिले असेल आणि तास दिले नसेल तर हे H1 H2 काढून टाका, D1 D2 राहू द्या। जर तुम्हाला प्रश्नात जर तास दिले असेल तर दिवस दिले नसेल तर D2 D1 काढून टाका, H2 H1 राहून द्या। अशा प्रकारचं आहे सूत्र। जर दोन्ही दिले तर दोन्ही लिहा, जर दिवस पण दिले प्रश्नात आणि तास पण दिले तर दोन्ही सूत्रात लिहून टाका। तर हे काय आहे, तास आणि वेळ हे आपला सूत्राच्या वरच येणार, वेळ नेहमी वरी येणार। तर आता M1 D1 M2 D2 प्रकारे अशा प्रकारे आहेत। तर कारण क्षमता व वेळ याचा गुणाकार करूनच काम मिळतो। कारण क्षमता गुणिला वेळ, क्षमता गुणिला वेळ करूनच आपल्याला काम मिळतो। म्हणून इथे पहा, हे काय M1 म्हणजे माणसाची संख्या आहे, म्हणजे क्षमता आहे। D1 म्हणजे वेळ आहे। जर तुम्ही ही क्षमता आहे आणि ही पण क्षमता आहे, माणसाची संख्या आहे किंवा कामाची संख्या आहे। जर तुम्ही 2 पुस्तके वाचा, 3 पुस्तके वाचणार, 4 पुस्तके वाचणार हा तुमचा काम आहे। 3 4 2 हे काय आहे, तुमचा क्षमता आहे, तुमची ताकद आहे। तर यांच्या दोघांच्या मध्यात काय कोणता चिन्ह नाही, समजा गुणाकार हा चिन्ह आहे। तर यांचा गुणाकार केला आपण, हे झाला वेळ, हे काय आहे टाइम, आणि हे क्षमता, काय क्षमता। या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला काम मिळतो, काय मिळतो, काम। तोच काम इथे लिहून टाकायचा वर्क टू वर्क 1 मध्ये, आलं लक्षात। म्हणून आपण हे काय करतो, वरी लिहितो। सूत्राबद्दल पहिले माहिती करून घेऊ काय, ओके। काम, क्षमता आणि वेळ हे काय असणार, वरीच असणार, क्लिअर। आता H1 आणि H2 हे वेळेच दर्शवते, म्हणून हे लिहा। H1 आणि H2 हे काय वेळच दर्शविते, म्हणून वरीच लिहा ते। आता W1 आणि W2 हे काम आहेत, जो तो माणूस करतो, आणि R1 R2 हे रुपये आहेत, हे सर्व खाली येणार। तर अशा प्रकारे हे सूत्र आहेत। W1 W2 हे काम आहेत, जो माणूस करतो, आणि R1 R2 हे रुपये आहेत, जे तो माणूस करतो। तर अशा प्रकारे हे सूत्र आहेत, हे सर्व गोष्टी येतात। तर या सूत्रावरूनच क्षमता गुणिला वेळ बरोबर काम बनलेला आहे।
या सूत्रावरून एक सूत्र तयार होतो, तो सूत्र म्हणजे क्षमता वेळ बरोबर काम. हा सूत्र तयार होतो ह्या सूत्रावरून. आलं लक्षात? आता तुम्हाला माहित आहे रुपये आपण यांच्या गुणोत्तराच्या बेरीज करून वाढतो. याचा अर्थ तुमचा इथे मजूरवाला पण चॅप्टर क्लिअर व्हायला, हे का नाही? आता प्रश्न केल्यावर कसं आहे काय कसं सोडवणार हे सगळं तुम्हाला समजणार आहे, टेन्शन घेऊ नका. आता एक प्रश्न येतो यावर, तो कसा बनतो पहा. M1 म्हणजे 20 माणसे. 20 माणसे काय प्रश्न आहे? 20 माणसे एक काम 10 दिवसात करतात. 20 माणसे एक काम 10 दिवसात करतात. ओके, 20 माणसे एक काम 10 दिवसात करतात, तर 30 माणसे त्या कामाला किती दिवस करणार? तर 30 माणसे त्या कामाला किती दिवस करणार? हा प्रश्न आहे. आता या प्रश्नावरून आपण हा सूत्र कसा वापरायचा हा आपण शिकून घेऊ. तर पहा, सर्वप्रथम M1 काय आहे, M1 M2 काय आहे? तर इथे पहा 20 माणसे दिलेली आहे, 20 मॅन आणि 30 माणसे. ओके, दोन दिलेले आहे आपल्याला इथे कॅरेक्टर. तर हे पहिला कॅरेक्टरचा आहे आपला सूत्र आणि हे दुसऱ्या कॅरेक्टर मधले लिहायचं आहे. तर पहा 20 माणसासाठी हा आणि 30 माणसासाठी हा. तर दोन कॅरेक्टर दिलेले आहे. तर 20 माणसे म्हणजेच M1 M2 हे काय मजुरांची संख्या आहे, कामाची संख्या आहे किंवा मॅनची संख्या आहे, जे काम करते त्याची संख्या आहे. तर लिहून घेऊ आपण 20 गुणिला हे लिहिले 20 लिहिले. आता इथे पण तसंच करा. इथे किती म्हणते 30, तर 30 लिहा, इथे 30. ओके, इथपर्यंत समजला. आता काय म्हणते, एक कामाला काम किती आहे? इथं काम एकच आहे. एक कामाला म्हणजे एकच काम हे दोन कॅरेक्टर करत आहेत. तर काय करायचं, W1 W2. तर हे लिहून टाकायचा वर्क म्हणजेच काम. तर खाली काय करायचं, W1 म्हणजे काम एक. ओके, आता काय करायचं आहे D2. आता इथे D2 आहे. D2 म्हणजेच दिवस. तर 20 माणसे एक काम 10 दिवसात करतात म्हणजेच D1 म्हणजे इथं दिलेला आपला पहिला कॅरेक्टर. तर 10 दिवस हे किती दिवसात करणार हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय करायचं आहे, इथं 10 दिवस आणि इथं हा प्रश्नचिन्ह टाकून द्यायचं आहे. आता पहा इथे आहे वेळ, कारण हे आहे डे आणि हे आहे आवर्स म्हणजे तास आणि दिवस. म्हणजेच हे वेळ आहे, हे पण वेळ आहे. तर लिहायची गरज नाही कारण इथे दिवस दिलेले आहे. तर आता हे वरचं सूत्र आपला कंप्लीट झाला. आता खाली काय म्हणते, रुपये. तर इथे रुपये दिलेले आहे का? तर रुपये इथे दिलेले नाही. तर काय करायचं, रुपये सोडून द्यायचे. रुपये काय करायचे, सोडून द्यायचे. आता तुम्हाला या प्रश्नात रुपये दिसतात का नाही? तर R1 R2 काढून टाका. काढून टाकले, H1 H2 काढून टाका कारण तास दिलेले नाही. आता प्रश्नानुसार अशी मांडणी झाली आपल्या सूत्राची. आता याला सोडवायचं आहे. तर 1 ला काही व्हॅल्यू नाही, तर 1 कट करून टाका. आता याला सोडवायचं आहे. तर कसं सोडवणार, तर हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजेच भागाकार होणार. 1 0 कटला, 1 0 कटला. आता किती आहे, 20 बरोबर 3 गुणिला. आता काय करायचं आहे, आता काय म्हणते, तर डायरेक्ट याची तुलना करा. तर दोन गोष्टी आहेत. तर हे सूत्र लावा म्हणजेच एक माणूस X एवढा काम X दिवसात करतो, तर दुसरा माणूस X काम किती दिवसात करणार. क्लिअर आहे? तर इथे तुमचा उत्तर काय येणार, 20 भागाकारात
3 म्हणजे 20/3 भाग काम 20/3 भाग काम करणार. आता यापुढे बघा काय होणार. आता आपल्याला काम तर भेटला, एवढा काम करणार तू. आता यापुढे काय करणार, तर एक माणूस 40 दिवस 2 तास काम करून 30 कामे करतो, तर दुसरा माणूस 20 दिवसात किती तास काम करेल की तो 60 कामे पूर्ण करू शकणार. आता इथे पहा, एवढे भाग काम करणार. आता कामचा उलटा केला तर किती होते, तर दिवस होतात. तर कामाचा उलटा तुम्हाला माहिती आहे काय आहे, काम आणि वेळ हे आपापसात काय असतात, उलटे असतात. आता इथे काम दिलेलं आहे, आता आपल्याला आला काम. आता कामाला पण आपला उत्तर आलेला नाही, काय म्हणते, दिवस म्हणजेच वेळ काढा म्हणते. तर कामाचा उलटा करा म्हणजे 3/20 करा, हे आपला फायनल उत्तर आहे. दिवस लागणार म्हणजे त्या माणसाला किती दिवस लागणार, 3/20 दिवस त्या माणसाला काम करण्यासाठी लागणार. आता असाच आपण पुढचा प्रश्न पाहू, या सूत्रानुसार कसा सेट होणार. एकदम सोपा आहे. हे पहिला M1 M2 H2 म्हणजे हे एक एक काय आहे, तर हे पहिला कॅरेक्टर आहे. हे 2 2 2 2 काय म्हणजे हे दुसरा कॅरेक्टर आहे. आता आपल्याला प्रश्न पहा, प्रश्न काय आहे, एक माणूस 40 दिवसात 2 तास काम करून 30 कामे करतो. प्रश्न काय दिलेला आहे, एक माणूस काय म्हणते, एक माणूस 40 दिवसात 2 तास काम करून 30 कामे करतो. 30 कामे करतो. एक माणूस 40 दिवसात 2 तास काम करून 30 कामे करतो, तर दुसरा माणूस काय, दुसरा माणूस 20 दिवसात किती तास काम करेल. प्रश्न काय आहे, किती तास काम करेल, किती तास काम करेल की तो 60 कामे पूर्ण करू शकणार, की तो 60 कामे पूर्ण करू शकणार. हे प्रश्न आहेत. एक माणूस 40 दिवसात 2 तास काम करून 30 कामे करतो, तर दुसरा माणूस 20 दिवसात किती तास काम करेल की तो 60 कामे पूर्ण करू शकणार. आता वेळ कशात असतो, दिवसात पण असतो आणि तासात पण असतो. म्हणजे आपल्याला काय काढायला म्हटले इथं, वेळ. ओके, हे क्लिअर झाला. आता आपल्याला दिलेले किती कॅरेक्टर आहे, 2 कॅरेक्टर आहे, म्हणजे हा सूत्र वापरणार आपण इथं. तर पहिला माणूस म्हणजे पहिल्या माणसासाठी हा आणि दुसरा माणसासाठी हा भाग वापरणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय करायचं आहे, पहिला माणूस म्हणजेच 1 मॅन गुणिला 40 दिवस म्हणजे आता हे काय D1 आणि H1 हे काय फर्स्ट डे आणि पहिला तास. हे काय डे म्हणजे दिवस, H म्हणजे आवर्स. म्हणजे काय करायचं आहे, 40 दिवस म्हणजे वेळ दिलेला आहे. आता हे तुम्हाला म्हटलेलं आहे वेळ वरी येते, वरी आला. आता दुसऱ्या माणसासाठी काय म्हटलेलं आहे, इथे पहा दिवस पण दिलेले आहे आणि तास पण दिलेले आहे. तर Hच्या साठी तास लिहा 2. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय करायचं, 30 काम करतो, तर दुसरा माणूस म्हणजेच आता काय करायचं आहे, तर दुसरा माणूस लिहायचा आहे आपल्याला. तर इथे डायरेक्ट 2 नाही करायचा, दुसरा माणूस असा नाही करायचा. आपल्याला माहिती आहे ना दुसऱ्या माणसासाठी आहे, तर 1 लिहून टाकायचा. दुसरा माणूस म्हणजे एकच असतो, 1 गुणिला. आता किती दिवसात करतो तो दुसरा माणूस, 20 दिवसात. म्हणजे डेच्या जागी 20 लिहा. आता किती तासात करतो, तास काढायचे म्हणजे प्रश्नचिन्ह देऊन टाका. आता हे झाला वरचा कंडिशन. आता खाली काय करायचं, कारण आपल्याला काय क्षमता गुणिला वेळ बरोबर काम निघते, क्षमता गुणिला वेळ बरोबर काम निघते. आता W1 म्हणजेच काम. तर एक माणूस 40 दिवस 2 तास काम करतो,
तर काम किती आहे? एकच काम आहे. काम नेहमी एक राहते, लक्षात ठेवा. कामाची संख्या नसते. 1 गुणिला आता इथे पण 1. आता 60 इथे काय म्हणते 60 कामे करतो. इथे रुपये तर दिलेले नाही, तर 60 कामे करतो. 20 दिवसात 40 दिवसात काम करून 2 तास काम करून 30 कामे करतो. म्हणजे पहिला माणूस 30 गुणिला R1. दुसरा माणूस किती काम करतो? 60 गुणिला R2. हे झालं सूत्रानुसार. आता इथे रुपये दिलेले आहे का नाही, तर R1 R2 काढून टाका. आता अशा प्रकारे आपल्या सूत्राची मांडणी झालेली आहे. आता याला सोडवायचं आहे. तर सोडवायचा कसं, तर कंच भागू बेव या सूत्रानुसार आपल्याला हा सोडवायचा आहे. तर काय करायचं आहे? 20 एका 20, 20 दोन्ही 40, 2 दोन्ही 4 म्हणजे 430. आता बरोबर किती आहे आला? आता इथे काय राहिला? 160. आता याला सोडवायचं आहे. तर असा पण भाग तुटतो आणि असा पण भाग तुटतो. तर काय करा? 30 एका 30, 30 दोन्ही 60. आता काय? 4/1, 1/2. आता याचा कुठंच आपल्याला भाग तुटत नाही. तर काय करायचं? डायरेक्ट तिरपा गुणाकार करून तिरपा गुणाकार करायचा. 2 4 दोन्ही 8. तर आपला उत्तर किती आला? 4 तास. किती आला? 8 तास. तर त्या माणसाला किती 8 तास लागणार आला? जर एक माणूस 40 दिवसात 2 तास काम करून 30 कामे करतो, तर दुसरा माणूस 20 दिवसात किती तास काम करेल की तो काम 60 कामे पूर्ण करू शकणार? तर 8 तास काम करावं लागेल, तेव्हा त्याला कुठंतरी 60 कामे त्याचे पूर्ण होणार. तर अशा प्रकारे फक्त मांडणी करायची आहे. M1चा मतलब माहिती तुम्हाला. M1 म्हणजे काय, D1 म्हणजे काय, H1 म्हणजे काय. फक्त याच्यात काय करायचं आहे? किमती टाकून भाग तोडायचा आहे. आता तुम्हाला हा सूत्र समजला आणि क्षमता गुणिला वेळ बरोबर काम हा पण सूत्र तुम्हाला समजला. हे दोन्ही सूत्र तुम्हाला समजले. आता या सूत्रावरद्वारे अजून समजा की जेव्हा पण तुम्ही प्रश्न सोडवणार तेव्हा तुमचे कॅरेक्टर लिहिले जाईल की इथे कॅरेक्टर लिहिले जाईल की इथे ए आणि बी, इथे ए आणि इथं बी, असे तुमचे कॅरेक्टर लिहिले जाईल. आणि इथे दिवस लिहिले जाईल. या कॅरेक्टरच्या समोर एक्स दिवस, वाय दिवस, अशा प्रकारे तुमचे दिवस लिहिले जाईल. कोणत्याही कामाला एवढ्या दिवसात करायला, तर बी एवढ्या कामाला एवढ्या दिवस करायला, आणि जो इथे या दोन्हींचा दिवसाचा LCM लसावी पद्धतीने येणार तो तुमचा पूर्ण काम होणार. हे जो म्हणालो मी दिवसाला अवघड आहे, पण प्रश्न सोडवल्यावर तुम्ही सोपं आहे. कारण काय करायचं आहे, यांची आपल्याला काय करायचं आहे, या दिवसांची फक्त LCM म्हणजेच लसावी काढली की तुमचं काय निघणार? काम. बस. लसावी म्हणजेच गुणाकार असतो. गुणाकार केला म्हणजे लसावी केली म्हणजेच गुणाकार केला. आता आला तर डायरेक्ट तुमचं काम निघून जाईल. आणि मी डे गुणिला वर्क करणार तर क्षमता येणार. आता डे गुणिला वर्क, काय? डे गुणिला वर्क बरोबर काय येणार? क्षमता, तुमची कॅपॅसिटी, क्षमता येणार. आणि जर मी क्षमता गुणिला वेळ करणार तर तुमचं काम येणार. साधा सिंपल आहे. हे सूत्र, हे वरचं सूत्र याला लागू होते. हे आणि हे एकच आहे. इथेपर्यंत आला समजलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट वाक्य द्यालो मी. मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इन द टाइम अँड वर्क मधला. तर एकदम इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे की जीवनात नेहमी लक्षात ठेवा, क्षमता ही 1 दिवसाचीच कॅल्क्युलेट होते. समजा मी कितीही मोठ्या स्पीडने चाललो, पण माझी हिंमत किती आहे की मी किती किलोमीटर प्रति तास चालू शकतो, तर नेहमी 1 तासाच्या सापेक्षात काढतात. तर इथे
डे आहे तर इथे 1 दिवसात क्षमता निघणार. क्षमता नेहमी लक्षात घ्या, डोक्यात फिट करून घ्या. क्षमता ही नेहमी 1 दिवसाची कॅल्क्युलेट करतात. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तर इथे 1 दिवसात क्षमता निघणार, हे 2 सूत्र आहे. यावरून प्रश्न विचारले जातात. तर आता पुढे एक उदाहरण अजून पाहू, जेणेकरून काळ काम काय भानगड आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता पुढे अजून एक उदाहरण पाहू आपण. किती 4-5 उदाहरण झाले, अजून उदाहरण पाहू की काळ काम मजूर हे काय भानगड आहे समजू आपण. आता लक्षात घ्या तुम्ही, टाइम आणि वर्कमध्ये वेळ व काम ची चर्चा होते. वेळ काम याची चर्चा होते. आता काम करणारा हे मशीन असू शकते, एखादा प्राणी असू शकते, एखादा सजीव असू शकते, कुत्रा असू शकते, मांजर असू शकते, कोंबडी असू शकते, माणूस असू शकते, मशीन असू शकते, चेअर असू शकते, काही असू शकते. काम करणारा काही काम करणारा असू शकते. फॉर एक्झाम्पल 8 मांजरी 8 तासात 8 उंदीर खातात, तर 1 मांजरी 1 तासात किती उंदीर खाईल. आता इथे मांजर काम करायला खायचा काम तर होते, कोणी पण केला तरी काम कामच राहणार. सर्वात पहिले जाणून घ्या, डे म्हणजे ज्या कामाला तुम्ही किती वेळेत करत असाल त्या वेळेला दिवस म्हणतात. आला लक्षात तुमच्या. आता एक उदाहरण घेऊ आपण. एखाद्या कामाला 20 दिवसात करतो. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. एखाद्या कामाला 20 दिवसात करतो. एखाद्या कामाला 20 दिवसात करतो, तर याचं काम तुम्हीच म्हणणार ना. तर याचं काम तुम्हीच 20च म्हणणार ना. याचं काम 20 दिवसात करतो म्हणजे तुम्ही काय म्हणणार, याचं काम 20च. ओके. आता बी एखाद्या कामाला 30 दिवसात पूर्ण करतो. बी एखाद्या कामाला 30 दिवसात पूर्ण करतो. बी एखाद्या दिवसाला 30 दिवसात पूर्ण करतो, तर बीचा काम तुम्ही किती म्हणणार, 30च म्हणणार. आता इथपर्यंत क्लिअर आहे, एवढा सर्वजण समजला. आता एक उदाहरण घेऊ आपण. एचा काम 20 दिवसात करतो म्हणजे एचा काम 20च आहे. बी एखादा काम 30 दिवसात करतो म्हणजे बीचा काम 30च आहे असं समजून जा. आता एक उदाहरण घेऊ. कॅटरीना एखादी पिक्चर 15 दिवसात बनविते, तर त्याचा काम 15 दिवस होणार. गोष्ट समजली. पहा, कॅटरीना एखादा पिक्चर 15 दिवसात बनविते. एखादा पिक्चर कॅटरीना 15 दिवसात बनविते, तर कॅटरीनाचा काम किती, तर 15. फक्त एवढंच समजायचं आहे. पण असा आपण गृहीत धरू, कारण 15 दिवसात त्यांचा पिक्चर पूर्ण होत नाही, पण आपण असं इथं गृहीत धरू. तर आता पार्ट भाग कशाला म्हणतात. पार्ट भाग काय बाबा, 1/10 भाग काम. आता हे भाग काय आहे, हे भाग काय आहे हे आपण आता समजू. तर 1 दिवसात जेवढा काम तुम्ही करणार तो तुमचा 1 दिवसाचा भाग असणार. तर 1 दिवसात 1 डे, 1 दिवसात तुम्ही जो काम करणार तर तो तुमच्या 1 दिवसाचा भाग असणार. एका दिवसाचा भाग म्हणजे 1 दिवसाचा काम. आता उदाहरण घेऊ समजायचं. जर एक काम 20 दिवसात करतो,
ए एक काम 20 दिवसात करतो, तर 1 दिवसात 1/20 भाग एक काम करणार. झाला सिंपली. काय वाक्य काय दिलेलं आहे आपल्याला? ए एखाद्या कामाला 20 दिवसात करतो, म्हणजे ए चा काम 20 आहे माहित आहे, पण त्याचा 1 दिवसाचा काम 1 दिवसाचा काम किती? 1 दिवसाचा काम किती हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 1 दिवसात किती काम करतो ते आम्हाला दाखवा. तर कसं करायचं आहे? 1/20 भाग काम. एवढा काम तो एका दिवसात करतो. झाला. एवढा काम तो एका दिवसात करतो. भेटला आपल्याला. आता त्याचा 2 दिवसाचा काम दाखवा आम्हाला. तर आपल्याला माहित आहे काम किती आहे टोटल. काम 20च आहे. 20 दिवसात करतो तर काम 20च आहे. तर 2 दिवसाचा काम दाखवा. तर 2 दिवसाचा काम दाखवायचं आहे. तर काय करायचं आहे? 2 लिहून टाकायचे. 2/20 भाग करून टाकायचा इथं. भाग काम. आता हे काय सांगते? त्याचा काम 20 होता, त्यांनी 2 दिवसात 2 भाग काम केला असं दाखवते. हे वरी 2 भाग आहे, 1 भाग आहे. एकूण भाग किती आहे? 20 आहे. एकूण भागामध्ये 1 भाग काम केला, एकूण भागामध्ये 2 भाग काम केले. याचा अर्थ त्याने 2 दिवसात 2/20 भाग काम केला. एकूण भाग आहे आणि हे केलेले भाग आहे. इथपर्यंत समजला? आता एक असं डोक्यात लक्षात ठेवा तुम्ही, एखादी व्यक्ती पूर्ण काम जेवढ्या दिवसात करते, तर तोच व्यक्ती 1 दिवसात 1/20 तेवढे काम करणार. एक व्यक्ती जेवढ्या दिवसात काम करते तर 1 दिवसात ती व्यक्ती 1/20 तेवढे काम करणार. जसा 20 दिवसात करते तर 3 दिवसाचा, तर 3 लिहायचे आणि त्याच्या खाली किती काम दिवसात करते? 20 दिवसात, म्हणजे भाग, आणि इथं लिहून टाकायचा भाग काम. हे विसरायचं नाही. आला लक्षात तुमच्या? म्हणजेच आता राम एखाद्या कामाला 50 दिवसात करतो, तर 1 दिवसात तो किती काम करणार हा प्रश्न दिलेला आहे. राम जर काय म्हटलेलं आहे? राम जर 50 दिवसात एक काम करतो, राम 50 दिवसात एक काम करतो, तर रामाचा 1 दिवसाचा काम आम्हाला दाखवा. त्याने किती काम केले. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तर तुम्ही काय करणार? तुम्हाला माहित आहे काम किती दिवसात करतो? 50. म्हणजे त्याचा काम किती आहे? 50 काम आहे. 1 दिवसाचा काम दाखवा त्याचा, तर 1 लिहून टाकायचा. 2 दिवस म्हटले 2 लिहून टाकायचे. 3 म्हटले 3 लिहून टाकायचे. अशा प्रकारे. आणि इथं काय द्यायचं आहे? भाग काम. आला लक्षात इथपर्यंत? म्हणजेच राम 1 दिवसात 50 दिवसात जर एक काम करत असेल तर 1 दिवसात तो 1/50 भाग काम करणार. जर एच्या 2 दिवसाचा काम काढायचा, तर आता तुम्हाला म्हटलं समजा ए 1 दिवसात किती, ए जर एखाद्या कामाला 15 दिवसात करतो, तर ए चा 1 दिवसाचा काम काढा. ए जर एखादा काम, आता दुसरा उदाहरण घेऊ आपण. हे काम भाग कसे काढतात? तर ए एखाद्या कामाला 15 दिवसात करतो.
तर एचा 1 दिवसाचा काम काढा. एकदम सोपं आहे. काय करायचं आहे, 15 दिवसात करतो एक काम, म्हणजे त्याचं काम 15 आहे, धरून टाका 15. एक दिवसाचा म्हटला एक, आणि इथं हे लिहायचं विसरायचं नाही, हे लिहिण्याचं विसरायचं नाही. भाग काम एचा 1 दिवसाचा काम 1/15 भाग काम आहे. आता जर तुम्हाला म्हणला एचा 2 दिवसाचा काम काढा, तर तुम्ही काय करणार, 2/15 भाग काम करणार. ओके. आता याला भाग जाते का नाही, तर असंच राहू द्यायचा. जर तुम्हाला म्हटलं एचा, तुम्हाला एचा एखाद्या कामाला 20 दिवसात करतो, तर एचा 10 दिवसाचा काम करा. आता काय करणार तुम्ही, तर तुम्ही काय करणार, 10/20. आता जर याला मी तुम्हाला पर्याय दिले, आता तुम्हाला हे पर्याय दिले, तुम्हाला उत्तर काढलं, तुम्ही 10/20 भाग काम करणार. तर तुम्ही कोणता पर्याय घोटणार, पर्याय क्रमांक 2. पण हे चुकीचं आहे, कारण याला जर भाग जात असेल तर भाग द्या. तर याला भाग जाते 10 एका 10, 10 × 20, 1/2. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जर भाग जात असेल आणि इथे लिहायचा भाग, जर भाग जात असेल तर भाग द्या, जर भाग जात नसेल तर राहू द्या. आलं लक्षात. आता अशा प्रकारे आपण काम काढू शकतो. जर मी समजा 30 दिवस काम करतो, तर माझा 1 दिवसाचा काम 1/30, आणि जर 2 दिवसाचा काम करायचं 2/30, जर 3 दिवसाचा काम करायचं 3/30, याला 1/10 भाग काम. आता जर 4 दिवसाचा काढायचा तर 4/30 भाग काम. अशा प्रकारे. इथपर्यंत समजला तुम्हाला. ज्याला भाग जातो त्याला भाग द्यायचा, ज्याला भाग जात नाही त्याला तसंच राहू द्यायचा. हेच सर्वात मोठी गोष्ट आहे टाइम आणि वर्कची. तर हे तुम्हाला समजला असं मी गृहीत धरतो. आणि यानंतर आपण यामध्ये टाइम आणि वर्क, यानंतर आपण टाइम आणि वर्क, पाठ आणि दिवस किंवा पाठ आणि दिवस हे एकमेकांच्या विरुद्ध कसे आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर इथपर्यंत समजलं तुम्हाला. फक्त काय नाही करायचा, MDH हा सूत्र लावून टाकायचा. MDH 1 1 1 2 2 2 WR एक. बस या सूत्रावरच हे सगळा खेळ आहे. काढ काम मजूर. कोणताही प्रश्न आला याच्यात टाकायचा आहे, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण सूत्र पण पाहिलं. आता यानंतर आपण पार्ट दिवस एकमेकांच्या विरुद्ध कसे आहेत, टाइम आणि वर्क एकमेकांच्या विरुद्ध कसे आहेत, पार्ट आणि काम एकमेकांच्या विरुद्ध कसे आहेत, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपली वेबसाईट पण आहे www.gaditblogspot.com. या वेबसाईटला तुम्ही भेट द्या, जेणेकरून इथं जे पोलीस भरतीसाठी जे तुम्हाला मोटिवेशनल जे काही हवं आहे ते इथं या वेबसाईटवर टाकलेलं आहे. आणि माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारे आहेत.
व्हिडिओ भाग 2, आता व्हिडिओ भाग 3 पाहणार आहे. हे पण बेसिकमधूनच आहे. व्हिडिओ भाग 3 जोपर्यंत तुम्हाला कॉन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ नाही. तर बेसिकवरच आपण तिसरा व्हिडिओ काढणार आहे. अजून पण आपण उदाहरण घेऊ जर तुम्हाला समजलं नसेल तर. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.